आणि एक महत्त्वाची बातमी आहे, बांगलादेशमधलं आरक्षण विरोधी आंदोलन चिघळलेलं आहे। संचारबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। आतापर्यंतच्या हिंसाचारात 105 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय, तर 2500 जण जखमी झाल्याचं समोर आलेलं आहे। आंदोलकांनी जेल फोडलेलं आहे, तर यानंतर कैद्यांनाही सोडवलेलं आहे। बांगलादेशमधील संचार सेवा ही विस्कळीत झाल्याचं आहे। टीव्ही हेडक्वार्टर्सही आंदोलकांनी या ठिकाणी पेटवलेले आहेत। बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबतच आपल्यासोबत माहिती देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी शैलेंद्र देवळानकर आपल्यासोबत आहेत। शैलेंद्रजी, तुमचं प्रथमतः एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। बांगलादेशात आरक्षण वादात का आलेलं आहे? मला असं वाटतं की ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची ही घडामोड आहे। हे एक विद्यार्थी आंदोलन आहे आणि ते इतकं मोठ्या प्रमाणावरती पेटलं आहे की ज्यामुळे देशामध्ये कर्फ्यू लावावा लागलाय। 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू या आंदोलनामध्ये झालेला आहे। याचं स्वरूप प्रामुख्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। हे जे आंदोलन आहे हे प्रामुख्याने जे सरकारी नोकऱ्या आहेत बांगलादेशमधल्या त्यामधली जी कोटा सिस्टम आहे किंवा जे आरक्षण आहे त्याच्या विरोधामधलं हे आंदोलन आहे। ज्या पद्धतीने भारतामध्ये सरकारी नोकऱ्यांना एक विशेष महत्व आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडचे तरुण देखील सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रयत्न करताना आपण पाहत असतो, तसाच प्रकार हा बांगलादेशमध्ये आहे। बांगलादेशमध्ये एकूण जे आरक्षण आहे, मग ते अल्पसंख्याकांना असेल, महिलांना असेल, हे आरक्षण 26% आहे आणि 2018 पर्यंत हे जे आरक्षण होते या 26%मध्ये आणखीनही 30% जे ऍडिशनल होते ते अशा स्वरूपाचं आरक्षण होतं की जे बांगलादेशला स्वतंत्र करण्यामध्ये 1971 मध्ये जे पाकिस्तानच्या विरुद्ध लढले, म्हणजे बांगलादेशचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ज्यांना आपण म्हणू शकतो, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना देखील आरक्षण देण्यात आलेलं होतं। त्यांना 30% आरक्षण देण्यात आलं होतं। म्हणजे पहिले 26% आणि आता 30%, अशा पद्धतीने 56% आरक्षण हे बांगलादेशमध्ये होतं। परंतु 2018 मध्ये शेख हसीना यांनी हे आरक्षण 30% आरक्षण हे रद्द केलेलं होतं। मात्र नुकतंच बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हे 30% आरक्षण जे आहे ते पुन्हा रिइन्स्टेट केलं। आणि म्हणून या 30% आरक्षणाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंदोलन जे आहे ते पेटलेलं आहे। याला राजकीय वळण यासाठी लागलेलं आहे की या आंदोलकांना शेख हसीना ज्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्यांनी त्यांना रजाकार म्हणून उल्लेखलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये याला राजकीय रंग मिळालेला। रजाकारचा अर्थ असा होतो की जे लोक पाकिस्तानचे समर्थक आहेत, पाकिस्तानचे मित्र आहेत आणि जे बांगलादेशच्या विरोधामधले आहेत, किंबहुना जे ट्रेटर्स आज ज्याला आपण म्हणू शकतो देशविरोधी किंवा देशद्रोही असं म्हणता येईल, त्यांना रजाकार म्हणून हिणवलं जातं आणि त्यांना रजाकार म्हटल्यामुळे हे आंदोलन आणखीन मोठ्या प्रमाणावरती चिघळलेलं आहे। जो सत्ताधारी पक्ष आहे शेख हसीनांचा, त्यांची पण एक विद्यार्थ्यांची विंग आहे, स्टुडंट विंग आहे आणि आता ही देखील त्यामध्ये उतरलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला संपूर्ण बांगलादेशामध्ये पसरलेलं दिसून येत आहे। अगदीच, बांगलादेशमध्ये सध्या उसळलेला हिंसाचार जो आहे तो फक्त आरक्षण धोरणाचा परिणाम आहे की इतरही घटक त्याच्यामध्ये आहेत? नाही, निश्चितपणे अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण विचारला। याला केवळ आरक्षण हा एकमेव इथला मुद्दा नाहीये। शेख हसीना ज्या सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत त्या 4थ्यांदा पंतप्रधान झालेल्या आहेत आणि या जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी 24 मध्ये त्यांनी पंतप्रधान पदाची 4थ्यांदा धुरा हातामध्ये घेतलेली आहे आणि जशा त्या पंतप्रधान झालेल्या आहेत तसे तिथले जे विरोधक आहेत आणि जे खालिदा शेख म्हणून बांगलादेश नॅशनल पार्टीच्या ज्या नेत्या आहेत आणि गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने त्या पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश येत नाहीये। त्यामुळे जानेवारीपासून शेख हसीना यांना त्रास देण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विरोधक हे एकवटलेले आहेत आणि त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी क्विट इंडिया म्हणजे भारतावरती बहिष्कार टाका किंवा भारताला कोणत्याही भारताचा माल विकत घ्यायचा नाही, अशा प्रकारे भारताच्या मालावरती आणि भारतावरती बहिष्कार टाका, अशा प्रकारची एक मोठी चळवळ ही बांगलादेशमध्ये चालवली होती। ती चळवळ कुठे क्षमती न क्षमती तेव्हा ही दुसरी चळवळ सुरू झालेली आहे। त्यामुळे यांना प्रामुख्याने हा शेख हसीनांना आणि त्यांच्या पक्षाला आणि सातत्याने त्या ज्या पंतप्रधान होत आहेत त्यामुळे त्याला हा विरोध असल्यामुळे त्याचा एक राजकीय रंग आहे
त्याचप्रमाणे तिथं जमाते इस्लामी सारखा जो एक पक्ष आहे, जो बऱ्यापैकी मूलतत्ववादी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्याही नेत्यांच्या विरोधामध्ये शेख हसीना यांनी ज्या ऍक्शन्स घेतलेल्या आहेत, त्यामुळे हा एकत्रितपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी बांगलादेशमधला विरोधी पक्ष हा स्ट्रॉंगली उभा असल्यामुळे याला राजकीय रंग आलेला आहे. सत्ताधारी पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष अशा प्रकारच्या आंदोलन हे पूर्णपणे हा संघर्ष चिघळलेला असल्यामुळे तो देशभर पसरल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अगदीच. पण 2018 साली जर आपण पाहिलं तर निदर्शनं 2018 मध्ये झाले होते, तेव्हा शेख हसीना यांनी आरक्षण रद्द केलं होतं. मात्र ते पुन्हा कोर्टाने या जून पासून सुरू केलेलं आहे, त्यामुळे आंदोलन सुरू झालेलं आहे. मग शेख हसीनांना विरोध का होतोय? प्रामुख्याने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ते रिइन्स्टेट झालं असलं आणि त्याच्यावरती पुन्हा 1 महिन्यासाठी रोख जरी लावली गेलेली असली, तरी विरोधक हे कारण शोधत आहेत. याच्या आधारावरती आता प्रामुख्याने तरुणांना हाताशी धरलं जात आहे आणि एक कारण त्यांना मिळालंय असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. या गोष्टीचा आपण आणखीनही एका अँगलनी विचार करणं आपल्याला गरजेचं राहणार आहे की येत्या काळामध्ये पुढचा पूर्ण जो 4-4.5 वर्षांचा कालावधी शेख हसीनांकडे आहे, तो अशाच प्रकारचा स्फोटक अशा स्वरूपाने राहणार आहे. कारण बांगलादेशमध्ये आपण पाहतो आहे की ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. एकीकडे उदारमतवादी ज्याचं प्रतिनिधित्व शेख हसीना करतायत, तर दुसरीकडे कट्टर इस्लामिक मूलतत्ववादी ज्याचं प्रतिनिधित्व खालिदा जिया करता आहेत. यांच्यामधलं ध्रुवीकरण हे मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्यामुळे उद्या कोणता जरी मुद्दा आला, एखादा साधा जरी मुद्दा असेल, तरी त्याला राजकीय रंग दिला जाईल आणि शेख हसीनांना कशा पद्धतीने सत्तेच्या बाहेर करता येईल या दृष्टिकोनातून बांगलादेश नॅशनल पार्टी आणि शेख हसीनाकडनं प्रयत्न केले जातील असं आपल्याला वाटतं. आरक्षण विरोधी चळवळीच्या समन्वयापैकीच एक अब्दुल्ला सालेहीन अयोन यांनी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं होतं की या हिंसाचारासाठी बीसीएल जबाबदार आहे. तर हे बीसीएल नेमकं काय आहे आणि त्यांनी असं का वक्तव्य केलं असेल? प्रामुख्याने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की या संदर्भामध्ये हा जो मुद्दा आहे हा खूप इमोशनल अशा पद्धतीचा आहे. याला यासाठी अशा स्वरूपाचा रंग आलेला आहे की ज्यामध्ये रजाकार हा शब्द वापरला गेलेला आहे आणि तो यासाठी वापरला गेलेला आहे की आजही ज्याला कारण याचा उगम जो आहे, ह्या कोटा जो सिस्टम आहे, जो आरक्षण जे 30% दिलं गेलं आहे, त्याचा उगम हा प्रामुख्याने एका भावनिक गोष्टीमध्ये आहे की पाकिस्तानचा अजूनही बांगलादेशमध्ये इंटरफेरन्स आहे आणि त्यामध्ये आणि तो कोणत्या माध्यमातून आहे, तो प्रामुख्याने या मूलतत्ववादी संघटना ज्या आहेत, ज्या तिथं जोर धरतायत त्याच्या माध्यमातून आहे आणि जो पाकिस्तान प्रयत्न करतो आहे. म्हणून अजूनही पाकिस्तान समर्थक तिथं असल्यामुळे प्रामुख्याने या बीसीएलच्या बाबतीतला उल्लेख हा केला गेलेला आहे आणि आता मात्र आपण असं पाहतो की याला एक पद्धतीचा धार्मिक रंग हा देखील देण्यासारखा आहे. केवळ 30% हा वाद आता राहिलेला नाहीये, तर जे तिथले धार्मिक अल्पसंख्याक आहे, ज्यांनाही आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्याच्याही विरोधामध्ये आता घोषणा या व्हायला लागलेल्या आहेत. या सगळ्या हिंसाचाराचा भारतावर काय परिणाम होईल असं तुम्हाला काय वाटतं? या दृष्टिकोनातून देखील मला असं वाटतं की आपण फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. बांगलादेश हा आपला एक अत्यंत महत्वाचा शेजारी आहे. आपण नेहमी काळजी घेत असतो की आपल्याला आपल्या पूर्वेकडे म्हणजे आपल्या पश्चिमेला पाकिस्तान आहे, ज्याच्याबरोबर आपले संबंध तणावपूर्ण आहे. पाकिस्तान सातत्याने आपल्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट आहे की भारताच्या पूर्वेकडे अजून एक पाकिस्तान नको. त्यामुळे भारताची या बाबतीमध्ये खूप काळजी असते आणि शेख हसीना ज्या आहेत, या भारताशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यावरती विश्वास ठेवणाऱ्या असल्यामुळे गेल्या 2 दशकांपासून शेख हसीनांबरोबरच्या गव्हर्नमेंट बरोबरचे आपले संबंध अत्यंत उत्तम पद्धतीने चाललेले आहेत आणि बांगलादेश हा आपल्यासाठी एक महत्वाचा दुवा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण दक्षिण पूर्व आशिया असेल किंवा साऊथ चायना सी असेल, ज्यामध्ये आपण जाऊ शकतो, ज्याला फ्लडगेट असं म्हटलं जातं, किंबहुना बे ऑफ बेंगॉल असेल आणि साऊथ चायना सी असेल, यांना कनेक्टिंग म्हणून बांगलादेशकडे पाहिलं जातं. आणि आता बांगलादेशमध्ये आपली काळजी अशी की तिथं चीनचा वाढता हस्तक्षेप पण आहे. त्यामुळे आपण लक्षात घेणं गरजेचं, ज्या वेळेला बांगलादेशमध्ये अशा स्वरूपाचा अंतर्गत संघर्ष झालेला आहे, त्याचे परिणाम आपल्या अंतर्गत सुरक्षेवरती झालेले आहेत. 1971चा जो बांगलादेशचा मुक्ती संग्राम होता, त्यावेळेला लाखोच्या संख्येने लोक हे सीमा पार करून आपल्याकडे येत होते. भारताची सगळ्यात मोठी सीमा ही बांगलादेश बरोबर आहे, ती 4000 किलोमीटरची आहे आणि ह्या सीमामध्ये काही स्पॉट असे की ज्यामध्ये इन्फिल्ट्रेटेड सहजपणे भारतामध्ये येऊ शकतात. त्यामुळे भारताची चिंता येत्या काळामध्ये वाढणार आहे. भारताने या संदर्भामध्ये ऍडवायझरी जी आहे ती ऑलरेडी इश्यू केलेली आहे. त्यामुळे आपल्याला सीमेवरची आपली गस्त वाढवावी लागणार आहे, कारण निश्चितपणे हा संघर्ष जर आणखीन चिघळला
तर या चिघळलेल्या संघर्षामुळे कदाचित निर्वासितांचे लोंढे हे आपल्याकडे पुन्हा येऊ शकतात. त्यामुळे भारताला येत्या काळामध्ये काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. सैनिकांच्या मुलांना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये जे आरक्षणाचा मुद्दा या आरक्षणाच्या साच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो सुद्धा उपस्थित केला जातोय. 30% आरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे. त्याच्या विरोधात हे आंदोलन होत आहे असं म्हटलं जात आहे. नाही, हे खरंच आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की एकूण बांगलादेशमधलं जे आरक्षण आहे हे आता 56% गेलं आहे. ते 56% ज्याला आपण म्हणतो की हे 56% जाण्याचं 26% जे आहे जे पहिल्यापासून आहे. परंतु ज्यामध्ये आणखीन एका गोष्टीची भर पडलेली आहे, जे 30% भर पडलेली आहे आणि ज्याचा उल्लेख मी यापूर्वी केला की बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामामध्ये ज्या लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, ज्या लोकांनी तिथं स्वातंत्र्य सेनानी म्हणून जे संघर्ष केला त्यांच्या पाल्यांना अशा स्वरूपाचं आरक्षण दिलं जावं आणि तो प्रकार त्या ठिकाणी होता. परंतु 2018 मध्ये या संदर्भात खूप मोठे प्रोटेस्ट झाले होते, म्हणून शेख हसीनांनी ते आरक्षण काढून घेण्याचा विचार केला आणि मग 26% एवढंच आरक्षण हे त्यांच्या सरकारी सेवांमध्ये 2018 ते 2024 पर्यंत होतं. पण या संदर्भामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं आणि आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असा आलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा हे 30% आरक्षण रिइन्स्टेट केल्यामुळे एकूण आरक्षण हे 56% आसपास जात आहे आणि त्यामुळे हा रोष आपल्याला दिसून येतो. परंतु यामध्ये एक बाब जी मी ज्याचा उल्लेख यापूर्वी पण केला की याचा केवळ विद्यार्थ्यांशी संबंध नाही आहे, तर याला राजकीय रंग दिला गेला, याला भडकवलं गेलेलं आहे, याला आता धार्मिक रंग देखील दिला गेलेला आहे आणि त्यामुळे हे आंदोलन चिघळल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अगदीच धन्यवाद. NDTV मराठीशी तुम्ही शैलेंद्रजी संवाद साधला त्यासाठी. धन्यवाद.